मात्र आता नवीन एक उड्डाण कॅफे सुरू झालाय, तो मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. काय त्याची संकल्पना आहे, कोणत्या कोणत्या भागामध्ये सुरू झालं? आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की खरं तर माननीय मोदीजींनी असं म्हटलं आहे की हवाई चप्पल पहनने वाला अब हवाई सफ़र करेगा, शिवाय उडे देश का आम नागरिक या संकल्पनेवरती आधारित उडान योजनेला प्रारंभ झाला आणि त्याच्यामध्ये स्वतः आमच्या मंत्रालयाकडनं किंवा सरकारकडून ज्या ज्या ठिकाणी असे मार्ग तयार करण्यात येतील की जिथे खरं तर त्या आवश्यक आहे, ते सर्वसामान्य माणसाला सुद्धा प्रवास करता आला पाहिजे, त्याचं VGF सुद्धा आमच्या माध्यमातून आम्ही द्यायला तयार झालो. आणि असे आज जवळपास 600च्या वरती मार्ग या देशामध्ये उडानच्या योजनेतनं सुरू आहेत. आणि म्हणून यानंतर सर्वसामान्य माणसाला विमानतळावरती सुद्धा स्वस्तामध्ये चांगल्या किमतीमध्ये तिथं खाण्यापिण्याची व्यवस्था असावी, हाही त्याच्यामध्ये साधारणतः क्रमाने एक भाग येतो. आणि म्हणून उडान कॅफेच्या नावानं आम्ही एक प्रायोगिक तत्वावरती कलकत्त्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरती एक प्रयोग सुरू केला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 20 रुपयाला सामोसा, 10 रुपयाला चहा अशा पद्धतीचा एक प्रायोगिक विचार आम्ही तिथे केला. आणि त्याचा मग देशभरातल्या अनेक विमानतळावरती आता टप्प्याटप्प्याने आम्ही तो विचार करतो आहे. याच्यामागची भूमिका एकच आहे, भावना एकच आहे की सर्वसामान्य माणूस हा विमानाने आता प्रवास करायला लागला आहे, पण विमानतळावरती खाद्यपदार्थ खूप महाग असतात असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कदाचित आमच्या सर्वसामान्य माणसाला तिथं खाण्यासाठी, त्याला पिण्यासाठी एक चांगली सुविधा असावी, योग्य दरात असावी, हा त्याच्यामागचा भाव होता. आणि म्हणून आम्ही आता हा प्रयोग सुरू केला. पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनलवरून आता आंतरराष्ट्रीय उड्डाण होणार आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि नव्या धावपट्टीचं काम कुठपर्यंत आहे विस्तारित? पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं काम पूर्ण झालं. नवीन टर्मिनलवरनं देशांतर्गत सेवाही सुरू झाली होती आणि आज चालू आहे चांगल्या पद्धतीनं. फक्त आंतरराष्ट्रीय ती नवीन विमानतळ टर्मिनलवरनं सुरू होत नव्हती. त्याचं कारण म्हणजे इमिग्रेशनचं शिफ्टिंगला काही अडचण होती. आणि म्हणून मग मागच्या काही दिवसापूर्वी माननीय गृहमंत्र्यांना मी या संदर्भात आम्ही भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, संबंधित त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली गृहमंत्रालयाच्या. आणि मग आज मागच्या काही दिवसापूर्वी इमिग्रेशनचं स्थलांतर हे जुन्या याच्यात टर्मिनलमधनं नवीन टर्मिनलमध्ये झालं. तिथे चांगली व्यवस्था करण्यात आली. तिथे नव्यानं काही जी काय त्याला अत्यावश्यक अशा पद्धतीची जी सुविधा आहे ती तयार करण्यात आली. आणि आज प्रत्यक्षामध्ये पुण्याच्या विमानतळावरनं आंतरराष्ट्रीय उड्डाणं आता सुरू झाली. इमिग्रेशनचं काम पूर्ण झालं आणि त्यामुळे आता जुन्या टर्मिनलवरती आता ते राहिलं नाही. ही एक पुणेकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. टर्मिनल सुंदर झालं, चांगलं झालं आहे, पण तिथली सेवासुद्धा आता अधिक चांगल्या पद्धतीनं देण्यात आम्हाला यश आलं आहे. त्यामुळे पुणेकर निश्चितपणे समाधानी आहेत, आनंदी आहेत. विमानतळाच्या संदर्भात आत्ता आपण सांगितलं, पण धावपट्टीचा विस्तार हा एक गेल्या काही दिवसापासून पुण्याच्या विमानतळासंदर्भात सातत्यानं पुढे येणारा विषय आहे. ज्या वेळेला या खात्याची जबाबदारी मला मिळाल्यानंतर तातडीनं आम्ही या विषयात अनेक हालचाली केल्या. जसं नवीन टर्मिनल ऑपरेशनमध्ये आलं तसंच धावपट्टीच्या विस्तारासाठी त्या ठिकाणी संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली आणि OLS सर्वे या संदर्भात करायचा होता, कारण ते डिफेन्सचं एअरपोर्ट आहे त्यामुळे त्यांची परमिशन लागत होती. ती परमिशन घेतली. OLS सर्वे आमच्याकडनं DGCAच्या माध्यमातून तो सर्वे पूर्ण झाला, त्याचं कंपायलिंग पूर्ण झालं आणि आता साधारणतः 250 ते 250 एकरच्या आसपास आता तो रिपोर्ट येईल आमच्याकडे. साधारणतः एवढी जमीन आपल्याला त्या ठिकाणी जागा ताब्यात घ्यायची आहे. त्यातली काही जागा ही संरक्षण खात्याची आहे तर काही जागा ही खाजगी आहे. आणि पण ही राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या ताब्यात येणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी या संदर्भात आमचं मागच्या आठवड्यात बोलणं झालं आणि देवेंद्रजीसुद्धा आता भूसंपादनाच्या विषयात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तात्काळ पुढच्या आठवड्यात याची बैठकही होती आहे. आणि मग आता याचं सूत्र अगोदर ठरलेलं आहे की हे भूसंपादन करत असताना साधारणतः 60% रक्कम ही याच्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाईल, 10% रक्कम PCMC, 10% 20% PMC, 10% PCMC आणि 10% PMRD अशा पद्धतीनं भूसंपादनाचा खर्च हा मोबदला दिला जाणार आहे. आणि त्यामुळे आता पुण्याच्या धावपट्टीचं विस्तारीकरण हे सुद्धा अगदी दृष्टिक्षेपात आले. पुढच्या काही दिवसातच प्रत्यक्षात भूसंपादनाला सुरुवात होईल आणि पुणेकरांना पुण्यातून जगभरात कुठे प्रवास करता येईल हे लवकरच जी सुविधा आपल्याला द्यायची होती ती पुढच्या साधारणतः वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये ती निश्चितपणे करता येईल. सर, आज काँग्रेसनी एक डेलिगेशन आलं होतं काँग्रेसचं दिल्लीमध्ये आणि त्यांनी आरोप केले होते निवडणूक आयोगाकडे जाऊन की
महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अचानक मतदार नोंदवण्यात आले, अनेक मतदार गहाळ करण्यात आले. त्यांनी 50,000चा आकडा 50 विधानसभा मतदारसंघांच्या बाबतीत सांगितला होता. मतदानाची टक्केवारी अचानक वाढवली. तर या सगळ्या बाबतीत जे आरोप केले होते त्याचं खंडनात 66 पानी उत्तर देऊन निवडणूक आयोगाने केलंय. तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं शेवटी ते सत्य आहे ते समोर येणारच होतं. निवडणूक आयोगानं जे सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर आणले. निवडणुका जिंकल्या की सगळं चांगलं, निवडणुका हारल्या की मात्र सगळं वाईट आहे, अशाच भूमिकेतनं कायम काँग्रेस हे वागत आली. मला असं वाटतं की ज्यावेळेला लोकसभेत त्यांना चांगलं यश मिळालं त्यावेळेस मात्र EVMचा विषय कुठं आला नाही, मतदार नोंदणीचा विषय कुठं आला नाही, मतदान टक्केवारीचा विषय कुठे आला नाही. पण जशी विधानसभेची निवडणूक ते हारले, दुसऱ्या दिवसापासून त्यांची सवय आहे ती रडायला सुरुवात झाली आणि EVMवरती दोष द्यायला लागले. आता याच वेळेला जर तुम्हाला दुसऱ्या राज्यात सत्ताही मिळते आहे, तुमच्या बाय इलेक्शनमध्ये तुमच्या नेत्या निवडून पण येत आहेत, तिथे मात्र काही तुम्ही बोलत नाही. पण महाराष्ट्रात मात्र निवडणूक तुम्ही हारलात म्हणजे तुम्ही EVMनी घोटाळा झाला, त्याच्यानंतर तुम्ही मतदान शेवटच्या टप्प्यात खूप झालं. साधारणतः बघा महाराष्ट्रात 288 विधानसभा आहेत आणि शेवटच्या 1 तासात हा कायमचा ट्रेंड आहे. शेवटच्या 1 तासात कुठे तुम्ही गेलात तरी मतदानाची टक्केवारी शेवटचा 1 तास असतो तेव्हा वाढतेच. 288 मतदारसंघाचा जर हिशोब केला तर तुम्ही तेवढं मतदान तर नेहमीच होतं. मला असं वाटतं की कुठून शंका येते, काय येते, मला असं वाटतं की वैफल्यग्रस्तातनं केलेले हे सगळे आरोप होते. आणि आज मतदार नोंदणी असेल, उशिरा शेवटच्या 1-2 तासात झालेलं मतदान असेल, किंबहुना EVM असेल, या तिन्ही आक्षेपांवरती मला असं वाटतं की जनतेनेच अगोदर उत्तर दिले आणि आज निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये जे यांच्या सगळ्या आरोपाचं खंडन केलं. त्यामुळे आता तर त्यांच्याकडे काही राहिलंच नाही. मला असं वाटतं की हे सत्य कधी ना कधी बाहेर येणार होतं, ते आज आलं. साहेब, तुम्ही सध्या दिल्लीमधील मराठी लोकांच्या गाठीभेटी घेतात दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. दिल्लीमध्ये साधारण 1% मराठी वर्ग आहे. आता त्या मराठी वर्गातून अशी मागणी होते की मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांना मराठी माणूस स्वीकारतो, तर दिल्लीमध्ये एखाद्या मराठी माणसाला सर्व राजकीय पक्षांनी असो, भाजप असो, काँग्रेस असो, आप असो, यांनी उमेदवारी देणं अपेक्षित आहे. या संदर्भात काही चाचणी होऊ शकते का? हे कसं आहे की आमच्याकडं संघटना म्हणून आमच्याकडे एक पद्धत आहे. ज्या ठिकाणी निवडणुका असतात त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या त्या राज्यात असेल किंवा त्या मतदारसंघात असेल, जर देशातल्या वेगवेगळ्या राज्यातले काही नागरिक त्या ठिकाणी राहत असतील तर संघटना म्हणून आम्ही ती व्यवस्था संघटनात्मक अशी असते की बाहेरच्या राज्यातनं कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी प्रचाराला येतात. त्याच्यामागे उद्देश हाच असतो की समजा उदाहरणार्थ यात आज दिल्लीमध्ये निवडणुका होत आहेत, मराठी माणसांची संख्यासुद्धा या दिल्लीमध्ये खूप मोठी आहे. 1.5 ते 2 लाख मतदार दिल्लीमध्ये सुद्धा आहेत आणि म्हणून स्वाभाविकपणे याच्यामध्ये आम्ही मराठी कार्यकर्ते म्हणून, महाराष्ट्रातून येणारे आम्ही कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आम्ही काम केलं पाहिजे, या लोकांना भेटलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीसोबत राहिलं पाहिजे, या पद्धतीचं आवाहन आम्ही केलं पाहिजे. ही आजपर्यंतची प्रक्रियेचा भाग आहे. म्हणजे कुठेही असो, एक उदाहरण मी दिलं. पण मला असं वाटतं की शेवटी त्या ठिकाणी कोणाला प्रतिनिधित्व द्यायचं नाही द्यायचं हे त्या ठिकाणचं स्थानिक संघटन त्याच्यामध्ये विचार करत असतं. निश्चितपणे मराठी माणसाचा जर एवढा चांगल्या पद्धतीचा जर इथं एवढी संख्या आहे, प्रभाव आहे, निश्चित पार्टी स्तरावरती त्याचा विचार होऊ शकतो. पण आज मला असं वाटतं की तो माझ्या अखत्यारीतला विषय नाही. मी एक कार्यकर्ता म्हणून मला दिल्ली निवडणुकीमध्ये जे पक्षानं काम दिलं आहे, इथे या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकी, या राज्यातल्या निवडणुकीसाठी एक महाराष्ट्रातनं जे काही एक प्रमुख म्हणून नेमलं गेलं आहे, त्याच्यामध्ये इथल्या मराठी माणसांना भेटलं, मराठी समूहांना भेटणं, महाराष्ट्रातून आलेल्या प्रमुख व्यक्तींना भेटणं, त्यांची संमेलनं करणं, बैठक करणं, त्यांना भेटणं, हे जे काम मला पक्षाने दिलं ते मी आता करतो. शेवटी इथं प्रतिनिधित्व कोणाला द्यायचं, इथल्या स्थानिक संघटनेच्या आमच्या युनिटची ती जबाबदारी असते. धन्यवाद.